बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघ तो राखीव आहे आणि तो मतदारसंघ नेहमी चर्चेत राहतो. नमस्कार, मी आदित्य आणि तुम्ही पाहत आहात टॉक विथ आदित्य. राजकीय वारसा, उच्च शिक्षण आणि मजबूत लोकसंपर्क या तिन्ही गोष्टीचं मिश्रण म्हणजे नमिता मुंदडा. त्या दिवंगत माजी मंत्री डॉक्टर विमलताई मुंदडा यांच्या सूनबाई. वास्तुशास्त्र म्हणजेच आर्किटेक्चर विषयात गोल्ड मेडल आणि मिळवलेलं शिक्षण आणि परदेशातूनही त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. पण त्यांचा राजकीय प्रवास इतका सोपा नव्हता. 2014 मध्ये केज मतदारसंघातून त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. तब्बल 40,000 मतांनी त्या पराभूत झाल्या होत्या. मात्र 2019 मध्ये राजकारणात मोठा ट्विस्ट आला. राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर होऊन देखील त्यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विजय मिळवला. गेल्या काही वर्षात नमिता मुंदडा यांची वेगळी चर्चा सुरू झाली, कारण गर्भवती असतानाही त्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हजेरी लावली आणि एक आदर्श घालून दिला की महिला सर्व काही सांभाळू शकते. केज मतदारसंघात वंजारी समाजाचं मतदान निर्णायक मानलं जातं. त्यासोबत मराठा, मुस्लिम आणि ओबीसी मतदारांचंही मोठं समीकरण येत आहे. म्हणूनच केज विधानसभा नेहमीच राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतो. तुमच्या मते पुढच्या निवडणुकीत केजमध्ये पुन्हा नमिता मुंदडा यांचं वर्चस्व राहील का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम पेजला टॉक विथ आदित्य याला फॉलो नक्की करा.